पहलगाममध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या पर्यटकांवरती हल्ला झाल्यानंतर आता भारत सरकारने कडक पावलं उचलण्याला सुरुवात केलेली आहे आणि जे पाकिस्तानी नागरिक देशातल्या विविध राज्यांमध्ये आहेत त्यांना आता परत पाठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि या संदर्भात अनेक नागरिकांना खरं तर अनेक प्रश्न उपस्थित आहेत आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, एकूण 5,000 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, तर खरं तर त्यांना परत पाठवण्यासाठी आता कशा पद्धतीनं प्रोसिजर सुरू आहेत, कारण प्रोसिजर संदर्भातच अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित आहेत. यामध्ये केंद्राच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या क्लिअर आहेत. 2 प्रकारचे विजाज आहेत, एक तर शॉर्ट टर्म विजा आहे आणि लॉंग टर्म विजा आहे. शॉर्ट टर्म विजा ज्यांनी घेतलेला आहे त्या सर्वांना भारत सोडण्याची नोटीस आपण जेव्हा केंद्राचे आदेश आले त्याच वेळेला आपण दिली होती. तर नोटीसच्या आधारे परवाचा जो आकडा माझ्याकडे आहे तो मला वाटतं 17 की 18 नागरिक हे ऑलरेडी परवाच्या दिवशीच भारत सोडून गेलेले आहेत. ती सुरुवात झालेली आहे. आता ज्यांनी शॉर्ट टर्म विजा घेऊन भारतात आले होते त्यांनी आता लॉंग टर्म विजा करता अप्लाय केलेला आहे आणि त्यांचं ॲप्लिकेशन पेंडिंग आहे, असं नाही एक्झाम केलेलं आहे. दुसरं जे लॉंग टर्म विजा घेऊन आलेले आहेत आणि ज्यांनी पाकिस्तानी पासपोर्ट सरेंडर केलेला आहे, काही ठराविक अशा केसेस आहेत की ज्यांचं इथे लग्न झालेलं आहे आणि लॉंग टर्म विजा करता त्यांनी अप्लाय केलेला आहे आणि इंडियन सिटीजन करता त्यांनी अप्लाय केलेला आहे, अशा जणांना देखील आपण ह्याच्यामध्ये एक्झाम केला, आपण म्हणजे केंद्र सरकारने त्याच्यामध्ये एक्झाम केलेला आहे. तर सध्या तरी जे शॉर्ट टर्म विजाजवरती आलेले आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. तारीख आपल्याला माहिती आहे 27 तारीख होती आणि 29 तारीख ही मेडिकल ग्राउंडवरती जे आले त्यांच्यासाठी 29 तारीख होती. 2 दिवस आपण त्यांना जास्त दिले होते. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की कोणीही ह्याच्यामध्ये जेवढे काही पाकिस्तानी नागरिक विजा घेऊन आपल्याकडे आले होते ह्याच्यामध्ये कोणीही मिसिंग नाही, कोणीही ह्याच्यामध्ये अनट्रेसेबल नाही. सगळे आपल्या संपर्कामध्ये आहे किंवा त्यांचं लोकेशन आपल्याला त्याची कल्पना आहे. त्यामुळे ती एक अफवा, एक बातमी अशी काही दिवसांनी मी देखील पाहिली होती काल परवा की 107 नागरिक वगैरे असं काही आकडा चालवतात. असं काही नाही. कोणीही नागरिक पाकिस्तान नागरिक हे मिसिंग नाही. सगळ्यांना नोटीस आपण सर्व केलेलं आहे. नक्कीच सर, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्यांनी भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी अप्लाय केलेला आहे तर त्या नागरिकांना सुद्धा परत जावं लागेल का किंवा त्यांना इथे राहण्यासाठी तुम्ही परवानगी देणार आहात, त्याच्या संदर्भात एक खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. लॉंग टर्म विजाज घेऊन जे आले होते आणि ज्यांनी पाकिस्तानी पासपोर्ट देखील सरेंडर केलेला आहे आणि इंडियन पासपोर्ट करता म्हणजे इंडियन सिटीजन करता अप्लाय केलेला आहे त्यांना याच्यामध्ये एक्झाम केलेला आहे. आणि जे शॉर्ट टर्म विजा घेऊन आले होते आणि त्यांनी लॉंग टर्म विजा करता अप्लाय केलेला आहे त्यांना देखील ह्याच्यामध्ये एक्झाम केलेला आहे. इन शॉर्ट जे फक्त शॉर्ट टर्म विजावरती आले होते फक्त आणि फक्त शॉर्ट टर्म विजा त्यांच्याकडे आहे आणि ज्यांनी अप्लाय देखील केलेलं नाही म्हणजे ते मेडिकल ग्राउंडवरती आलेले आहेत, कोणी टुरिझम करता आलेले आहेत, कोणी स्टुडंट विजावरती आलेले आहेत, असे जे लोक आलेले आहेत जे शॉर्ट टर्मसाठी म्हणजे एखादं काम आहे 10-15 दिवसाकरता, महिनाभराकरता की एखादं वर्षाकरता आणि परत जाणार होते अशाच्यांना इमिजिएटली परत सोडायला सांगितलेलं आहे. नक्कीच एकूण पाकिस्तानी नागरिकांची संख्या ही 5,000 आहे. तर सगळे मिळून जर आता प्रोसिजर तर सुरुवात झालेली आहे की कोण इथे थांबणार आणि कोण जाणार, तर एकूण किती नागरिक पाकिस्तानात पोहोचेल असं वाटतं की किती संख्या असू शकते? अजून आपण ते कंपाईल करतोय. आता अजून आपण फक्त अंदाजच बांधू शकतो कारण आपण ते कंपायलेशन अजून करतोय. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये साधारणतः 250-300च्या आसपास असले पाहिजे असं माझा अंदाज आहे. अजून आपण ते कंपाईल करतोय आणि परंतु जे काही शॉर्ट टर्म विजाजवरती जेवढे आहेत त्या सगळ्यांना भारत मात्र नक्कीच सोडावं लागेल. नक्कीच सामनाच्या माध्यमातून आज संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये कशा प्रकारे येऊ शकतात, तर गृहमंत्रालयावर त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत, प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हो, तर हास्यास्पद आहे. म्हणजे आता केंद्रीय मंत्रालय कसं चालतं हे संजय राऊतांना माहिती नसावं हे हास्यास्पद आहे. आता कोणी पाकिस्तान आणि आपले देखील अनेक नागरिक भारतीय नागरिक हे पाकिस्तानमध्ये कामानिमित्त जातात की व्यवसाय करता जातात, अन्य कारणाकरता जातात. शेवटी भारत देशामधूनच पाकिस्तान हा देश निर्माण झाला होता. असे अनेक नागरिक आहेत ज्यांचे नातेवाईक देखील अजूनही पाकिस्तानमध्ये राहतात. अनेक पाकिस्तानमधल्या लोकांचे नातेवाईक भारतामध्ये राहतात. तर असे लोक येत जात असतात, व्यवसायाच्या निमित्ताने येतात, कोणी अभ्यासाच्या निमित्ताने येतात, काही मेडिकल ग्राउंडसाठी येतात. त्यामुळे हे काही कुठला कायदा मोडून किंवा कुठल्याही पद्धतीचा चुकीचा निर्णय देऊन आपण विजा दिला असेल तर काही भाग नाही. आणि विशेष म्हणजे ह्याच्यापैकी कोणी काही क्रिमिनल बॅकग्राऊंडचं कोणीच नाही ना.
म्हणून जे काही विजाज दिले गेलेले आहेत ते मला वाटतं हे रेग्युलर पद्धतीने काळजी घेऊनच हे दिले गेले होते. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं की हे कसे दिले गेले वगैरे हा मला वाटतं हा बालिश प्रश्न आहे. ह्याच्यावरती अधिक न बोलणं उचित राहील. परंतु आता मात्र जो काही निर्णय घेतलेला आहे पाकिस्तानाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत तर सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी आमचं महाराष्ट्र सरकार हे नक्कीच काटेकोर पद्धतीने करेल. नक्कीच पाकिस्तानी नागरिकांवरती तर कारवाई केलीच जाते, कडक पावलं जी आहेत ती उचलली जात आहेत. मात्र दुसरीकडे पहलगाम हा हल्ला झाल्यानंतर पर्यटकांवरती भारतीय नागरिक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक घटना घडताना पाहायला मिळत आहे. दादरमध्ये त्या दिवशी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये घटना घडली की मुसलमान असलेल्या काही लोकांना भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. तर अशा घटना घडू नये किंवा अशा लोकांवरती काही कारवाई भविष्यामध्ये करण्यात येईल का? नाही बघा, तिथे पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला, ती घटना घडली म्हणून त्याचा परिणाम म्हणून ही घटना घडली असं गृहीत धरणं हे चुकीचं राहील. कदाचित तिथे काही लोकल मुद्दे असतील, काही त्यांचं पर्सनल टिप असेल किंवा त्यांचं काही वैयक्तिक कारणं असतील किंवा अन्य काही कारणं असतील. तर त्या अशा लहानसहान होत असलेल्या घटनांना डिरेक्टली अतिरेकी हल्ल्यांच्या सोबत जोडणं हे मला वाटतं योग्य नाही. हो नक्कीच कायदा सुव्यवस्था ही राखली गेली पाहिजे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही. आणि अशा घटना घडतील तिथे तिथे आपण ते काळजी देखील घेत आहोत. पोलीस प्रशासनाला आपण अगोदरच ह्याची आपण कल्पना दिलेली आहे की अशा घटना घडू नये यासाठी काळजी घ्या. करून एक गोष्ट मात्र आपण नक्कीच ही देखील बघितली पाहिजे की काही विरोधी पक्षामधले काही लोक ह्या संपूर्ण अतिरेकी हल्ल्याला हिंदू मुस्लिम असा रंग देऊ पाहत आहेत आणि हा मुद्दा उचलून काही लोकांना भडकवायचा देखील प्रयत्न करतायत. तर मला वाटतं एक गोष्ट आपण बघितली पाहिजे, भारतामध्ये कुठेही 6 दिवस पूर्ण होत आहेत, भारतामध्ये कुठेही रायट्स देखील झालेले नाहीत. भारताची एकता ह्याच्यामधनं लक्षात येते. मला वाटतं हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि कायदा ठीक आहे, लहानसहान घटना घडली म्हणजे काय कायदा सुव्यवस्था बिघडली असं होत नाही. परंतु भारतामध्ये कुठेही इतका मोठा हल्ला होऊन देखील आणि जनतेमध्ये रोष आहे. परंतु ह्या पाकिस्तानाच्या विरोधामध्ये आता हिंदू मुस्लिम सगळे आता एकवटलेले आहेत. मी काल देखील पाहिलं, आज सकाळी देखील मी पाहिलं की ओवेसींनी देखील पाकिस्तानाच्या विरोधामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर मला वाटतं अशा वेळेला आपण राजकारण न करता आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. आणि ते आपण एकत्र येतोय. ऑल पार्टी मिटिंग ज्या वेळेला केंद्र सरकारने घेतली होती त्यावेळेला देखील सगळ्याच विरोधी पक्षाच्या लोकांनी देखील तीच भूमिका मांडली की सरकार जो काही निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही असू. स्वागत आहे अशा निर्णय. अशा वेळेला आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते होताना दिसतंय. मला वाटतं ही कदाचित एवढी समज ही संजय राऊत किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यामध्ये नसावी. नक्कीच तुम्ही आता विषय काढला सर्व पक्षीय बैठकीसंदर्भातला, त्यात ठाकरे गटाचे नेते नव्हते. यावरून देखील तुम्ही आधी खंत व्यक्त केलेली आहे. त्या दिवशी गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलं की जेव्हा विमानतळावरती पर्यटक काश्मीरमधून परतले तेव्हा विमानतळावरती ठाकरे गटाचा एकही कार्यकर्ता नव्हता. ज्या बाळासाहेबांनी अनेक प्रकरणामध्ये भूमिका कठोरपणे घेतलेली आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्याच शिवसेनेचे नेते हे या ठिकाणी दिसत नाही, तर आम्हाला कुठेतरी या गोष्टीचं दुःख वाटतं. नाही, नक्कीच दुर्दैवी आहे. म्हणजे आज अजूनही ते परदेशात आहेत. म्हणजे आपण आपल्या देशावरती आपल्या महाराष्ट्रामधल्या सुपुत्रांवरती इतका भ्याड हल्ला होतो, इतकं निर्घुडपणे मारलं जातं आणि तुम्ही अजून ठीक आहे तुमचं वैयक्तिक तुमचं ते आयुष्य आहे, तुम्ही कसं जगावं हा तुमचा निर्णय आहे. परंतु तुम्ही राजकारणी आहात, तुम्ही एका पक्षाचे प्रमुख आहात. अशा वेळेला तुमच्या पक्षाची भूमिका काय? वंदनीय बाळासाहेब असते तर तुम्ही फॉरेनला राहिला असतात का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. मला वाटतं वंदनीय बाळासाहेब असते त्यांची भूमिका काय असती हा एकदा तरी विचार मनामध्ये आणायला हवा होता. पण ठीक आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, त्यांच्यावरती आम्ही काय बोलणं योग्य नाही. परंतु ऑल पार्टी मिटिंगला न जाणं, असे हल्ले ज्यावेळेला होतात त्यावेळेला आपली भूमिका न मांडणं किंवा ज्यावेळेला असे हल्ले होतात त्यावेळेला नाही ते त्यांनी असेही काही स्टेटमेंट्स आलेले आहेत विरोधी पक्षाकडनं की नाही ते हिंदू आहेत किंवा मुस्लिम आहेत हे विचार करायचे, त्यांना तेवढा वेळ कुठे मिळतो, अशी बेताल वक्तव्य करणं मला वाटतं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला हे शोभेस नाही. ज्यावेळेला संपूर्ण देश एकवटतोय त्यावेळेला तुम्ही पण राजकारण बाजूला ठेवून तुम्ही एकत्र आलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचा दावा सरकारमधीलच काही नेते करत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा म्हटलेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं की एकही नागरिक जो आहे तो बेपत्ता नाही, सगळ्यांशी संपर्क होतोय, सगळ्यांची ॲड्रेस माहिती आहे. तर मग सरकारमध्ये विसंगती का? सरकारमध्ये दोन वाक्य जी आहेत, दोन वक्तव्य का केले जातात मग या संदर्भात? नाही, माननीय शिंदे साहेबांनी काय म्हटले ते मी पाहिलेलं नाही आहे. परंतु आमच्यामध्ये कुठेही विसंगती नाही.
ज्या वेळेला एअरपोर्टवरती देखील आम्ही जे फॅमिलीज आल्या होत्या काश्मीरवरनं त्यांना देखील व्हिजिट करायला आम्ही सर्व एकत्र होतो. आशिष जी असतील, मी असेन, गुलाबराव पाटील साहेब असतील, आम्ही सर्व एकत्र तिथे गेलो होतो. रवींद्र चव्हाण साहेब होते. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आम्ही तिघही पक्षांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. आणि ह्या काश्मीरच्या मुद्द्यावरती देखील आता काही बघा, शेवटी गृहविभागाच्या काही टेक्निकल आकडेवारी वगैरे असते, तर ती काही सगळ्यांनाच माहिती असण्याचं काही कारण नाही. परंतु कुठेही ह्या बाबतीमध्ये आमच्या सर्वांचं एकमत आहे की पाकिस्तानाला काही करून धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानाला काही करून ह्यापुढे पाकिस्तान अशा पद्धतीचे हल्ले घडवून आणेल अशी त्यांची हिंमत होता कामा नये. अशा पद्धतीची ॲक्शन घेतली पाहिजे. ह्या मतावरती आम्ही सगळे एकमत, सगळ्यांचं एकमत आहे. कुठे आमची विसंगती नाही. नक्कीच तुम्ही म्हणालात की तुमचं एकमत आहे, मात्र मंत्री नितेश राणे आणि तुमच्यामध्ये कुठेतरी एकमत दिसून येत नाही. तुमच्या मतदारसंघात ते येऊन गेले तुम्हाला न सांगता आणि तुमच्याच बालेकिल्ल्यात येऊन तुमच्यावरतीच त्यांनी टीका केलेली आहे. कसं पाहता जेव्हा तुमची सहकारी मंत्री टीका करतात? ठीक आहे, आता ते त्याच्यावरती काय रिॲक्शन द्यायची होती मी काल दिली होती. मी कालही म्हटलं होतं की ते माझे मित्र आहेत, आजही माझे मित्रच आहेत. त्यांच्याशी माझे जे काय म्हणणं मी त्यांच्याशी वैयक्तिक बोलून घेईन. पण जे काही वक्तव्य केली गेली ते मला नाही पडली. त्याच्यावरती माझी काही रिॲक्शन होती मी एकदा दिलेली आहे. परंतु त्यांच्याशी नक्कीच मी चर्चा करून घेईन की बाबा नक्की त्यांना एवढं माझ्याबद्दल कोणी तिथे एवढं निगेटिव्ह फिडिंग केलं होतं की त्यांना करायची चुकीची माहिती दिली गेली होती माझ्याबद्दल आणि म्हणून त्यांनी ती वक्तव्य केली. नको करायला हवी होती. त्यांनी करायची मला फोन केला असता, मला विचारलं असतं. शेवटी माझा मतदारसंघ आहे, मला माहिती आहे तिथली परिस्थिती काय आहे, तिथली वस्तुस्थिती काय मला माहिती आहे. तिथलं काही शासकीय देखील कामांची काही देखील पाहणी देखील केल्या गेल्या ज्याचा पाठपुरावा मी मागच्या 7-8 वर्षापासून करतोय. थोडा समन्वय ठेवला असं योग्य राहिलं असतं. परंतु ठीक आहे, तो समन्वय माझ्याकडनं मी ठेवेन. मी एक पाऊल पुढे येईन. आम्ही दोघेही मित्र आहोत, आम्ही दोघेही कोकणामधील मंत्री आहोत, दोघेही आम्ही जबाबदार मंत्री आहोत. नक्कीच कोकणाच्या विकास कामं करता ह्याच्या कुठे परिणाम होणार नाही ह्याची आम्ही दोघेही काळजी घेऊ. नक्कीच दगडफेकीमध्ये जो मुख्य आरोपी होता त्याचं नाव FIR मधून काढण्यामध्ये प्रयत्न केले गेले असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कुठेतरी मुख्यमंत्री असताना जे गृहमंत्री म्हणजे त्यांनी तुमचं नाव न घेता तुमच्यावरतीच टीका केलेली आहे. तर कसं पाहता की तुम्ही मुख्य आरोपीचं नाव याच्यामध्ये कोणाही आरोपीचं नाव जाणून बुजून कोणीही कमी केलं नाही किंवा नाव टाकण्यासाठी काय टाळलेलं नाही. ज्या वेळेला ही घटना घडली नक्कीच त्यावेळेला रोष होता. त्यानंतर दोन्ही समाज, हिंदू बांधव, मुस्लिम बांधव दोघेही एकत्र बसले. त्यांची बैठक झाली. बैठकीनंतर त्यांचं जिथे कॉम्प्रोमाइज झाली विषय आणि संपवला तिकडे. मग विषय जर का दोन्ही समाजाने एकत्र म्हणून संपवला असेल मग आपण जर आगीमध्ये तेल होतच राहायचं का? मग शांतता प्रस्थापित झाली असेल मग शांतता प्रस्थापित होऊ नये असे आपण प्रयत्न करायचे का? शांतता प्रस्थापित झाली, विषय संपला ना. मग आपण विषय वाढवायचा कशाला? शेवटी आपला उद्देश हा विकास आहे. आज त्या हर्णे बंदराजवळ जवळपास 205 कोटीचा आपण बंदर मंजूर करून आणले. त्या बंदराचं काम तिथे चालू आहे. तिथे आपण फोकस केला पाहिजे. शेवटी मच्छीमारांचा तो अतिशय महत्त्वाचा विषय आपण मार्गी लावलेला आहे. नितेशजीने देखील अतिशय आज आमच्या सरकारने देखील अतिशय चांगला निर्णय घेतला की मच्छीमारांना म्हणजे मासेमारीला कृषीचा आता दर्जा आपण दिलेला आहे. असे अनेक चांगले निर्णय होते. आपण तिथे फोकस करूया ना. बघा शेवटी हिंदुत्व आम्हाला देखील कळतं. आज आम्ही देखील रुद्राक्षाची माळ घालतो. आम्ही देखील आज हिंदू आहोत. हिंदू असल्याचा अभिमान आम्हाला देखील आहे. हिंदूंवरती अत्याचार आम्ही अजिबात सहन देखील करणार नाही. परंतु जिथे शांतता प्रस्थापित झाली तिथे शांतता राहू द्या. उगाच तिथे येऊन वातावरण बिघडवू नका. पण कुठेतरी प्रकरण शांत झालेलं असताना जाणून बुजून कुठेतरी केलं गेलं. आता मी त्यावरती जास्त काही बोलणार नाही. परंतु मला वाटतं आपण ह्या बाबतीमध्ये मी आणि नितेशजी दोघे आम्ही एकत्र बसून जो काही तिथली वस्तुस्थिती आहे मी त्यांना देखील सांगेन. त्यांना करायची एकच बाजू सांगितली गेलेली आहे. दुसरी बाजू सांगितल्यानंतर नक्कीच ते देखील समाधानी होतील ना. नक्कीच. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.